समोर बॅटिंग करणारी टीम, फिल्डिंग करणारी टीम, प्लीज विनंती करतोय आम्ही तुम्हाला. चला थोडंसं व्ह्यू क्लिअर करायचंय, प्लीज प्लीज प्लीज. विशालजी चला चला चला. बॉलिंग मार्क वरती आलेत गोलंदाज सचिन कदम, यशस्वी गोलंदाजांपैकी एक गोलंदाज. सामन्याला होते सुरुवात, स्ट्राईक वरती आपण पाहतोय गणा. चला मॅच चालू करूयात मित्रांनो प्लीज. सामन्याला होते सुरुवात, पहिले षटक राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सुरुवात होते. गोलंदाज सचिन, पहिला चेंडू आखूट टप्प्याचा, लॉफ केलं प्रेक्षकांमध्ये. विक्की तिथे होते, हातामधून कॅच निसटलाय, 200 रुपये निसटलेत. पहिला षटकार पहिल्याच बॉलवरती. अक्षयत, माफ करा अक्षयत तिथे. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती षटकार. सुरुवात फाईन होते, ब्रिलियंट होते. क्रीज गेल्याची आठवण झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला असा खेळाडू ज्याने मात्र आपल्या क्रिकेटिंग करिअरची इंटरनॅशनल जगतामधली सुरुवात ही षटकाराने केली होती. क्रीज गेल त्याचं नाव. आठवण आली त्याची अपसुकतेने डोळ्याच्या समोर. आणि आता आपण पाहतो की पुढचा चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय. अजून एक चौकार. चांगले स्ट्रोक पाहायला मिळत आहेत, चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 मोठे स्ट्रोक, 10 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय सुदर्शन निकम. 2 षटकात 14 धावा, 2 विकेट. माफ करा, सॉरी चेंजेस आहेत, अपडेट होते ते चेंजेस. प्लेअर ऑफ द मॅच ठरतात विनायक सूर्यवंशी. 12 चेंडू 25 नॉट आउट. जाऊ शकता, नंतर आम्ही एकत्रच देणार आहोत. जस्ट अनाऊन्स केला. विनायक तुम्ही जाऊ शकता. प्लेअर ऑफ द मॅच शेवट प्राइज सेरेमनी मध्ये आम्ही देणार आहे. सामन्याकडे थोडंसं लक्ष वेधूयात. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिले 2 बॉल आणि पहिल्याच 2 बॉलवरती आपण पाहतोय की मोठे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि अजून एक नवीन मॅच तुमच्या समोर आली आहे. सेमीफायनल नंबर 2 पुण्याचा संघ, अर्थातच मराठा टायगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की संभाजीनगर, अर्थातच विनोदजी कदम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. आमंत्रण दिलंय अर्थातच यजमान संघाला बॅटिंगसाठी. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू आहे, पहिल्या सत्राचा इथे खेळ चालू आहे. बॅटिंग करताना आपण पाहतोय गणा ठोंबरे, अर्थात एक स्टायलिश फलंदाज आहे. एक त्याचा अंदाज वेगळा आहे, त्याचा एक मिजाज वेगळा आहे. आणि सुरुवात देखा काय सुंदर केली होती त्याने, षटकाराने सुरुवात केली. त्याच्यानंतर एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्याचा चौकार पाहायला मिळाला. ताकद नजाकत यांचा सोनेरी संगम आपल्याला गणा ठोंबरेच्या बॅटिंगमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आत्ताच्या घडीला घडते तरी काय, तर नवीन गोलंदाज यशराज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला गोलंदाज, अजून एक उत्तम धाटणीचा हा गोलंदाज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. दोन बॉल झालेत, 2 चेंडू झालेत. आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 18 धावा अंकित केल्या गेल्यात. पवारजी पुन्हा एकदा आमच्या समोर जुडले गेलेत ॲज अ एक्स्ट्रा प्लेयर म्हणून.
काही कारणांमुळे आज आपण पाहतोय संभाजीनगर संघाचे काही खेळाडू यावेळेस हलकासा ओव्हर पिच बॉल भरपूर लांब. यस 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 आयवा कॅच. षटकार आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे. यावेळेला 1-2 अटेम्प्ट कंप्लीट. विकेटचा पता मोठी सफलता. अनिकेत बाद होत आहेत. काय गोलंदाजी राहिली. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. आणि काय सुंदर कमबॅक झाला. यशराजचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकाचा इथे हो आयवा कॅचचं प्राइस देणार आहे आम्ही. या ज्या प्रेक्षकाने हा कॅच कंप्लीट केलाय त्याच्यासाठी 200 रुपयाचं इनाम असणार आहे. तर प्लीज आयवा कॅच ज्याने पकडलाय त्यांनी प्लीज यावं. आमचे सूर्यवंशी साहेब तुमची त्या आतुरतेने वाट पाहत आहेत. तुमच्यासाठी 200 रुपये त्यांनी काढून ठेवलेत. तर प्लीज ते कलेक्ट करण्यासाठी आपल्याला यायचं. यशराज ब्लॉक हॉलचा मारा चारो खाने चेत. टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान दिला जातोय. क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर यांना सन्मान द्यायला शिका. आणि तो सन्मान इथे दिलाय कदाचित म्हणावं लागेल. काय चेंडू होता. अनिकेत बिचुकले यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. अजून एक चांगला फलंदाज आहे. आक्रमक हा फलंदाज आहे मित्रांनो. सेलम मधून बिलॉंग करतो. चेन्नई मधून हा खेळाडू बिलॉंग करतो. खूप चांगला तो स्ट्रोक खेळत होतो. सातत्याने व्ही शेप त्याचा भरपूर कॉन्फिडंट आहे. व्ही शेप मध्ये सर्वाधिक जास्त तो स्ट्रोक खेळतो. प्रेम छाजड़ साहब इतने उपस्थित है. मैं गुजारिश करना चाहूंगा सूर्यवंशी साहब आइए आप. आपके शुभ हाथों से आईवा कैच का जो इनाम है 200 रुपए का. देखिए छाजड़ साहब को आपको सम्मानित करना है हमारे मेहमान आज के दिन में. मी अमर साहेबांनाच विनंती करेन. नाही अमर साहेब तुम्हीच या प्लीज 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 तुम्हीच या. अजित साहेब बघा 200 रुपयाची महत्वाकांक्षा नाहीये. आईवा कॅचचं बक्षीस आहे ते. प्रेम साहेब देखील खुश झालेत की नक्की या स्पर्धेसाठी मी कशाला आलो होतो आणि आता मला मिळालंय काय. देखिए छाजड़ साहब इसी प्रकार से बने रहिए हमारे साथ. लखपति बनने की संधि मिलेगी आपको. मौका बनेगा. काफी अच्छा कैच पकड़ा था आपने. तारीफ करना चाहूंगा मैं. tenniscricket.in के माध्यम से जो आपने कैच पकड़ा ना उसको यूट्यूब पे रिकॉर्ड किया गया है. यूट्यूब पे जाइए tenniscricket.in डालिए. हमारा ये टूर्नामेंट ओपन कीजिए. उसमें जाके आप देख सकते हो आपने जो कैच कंप्लीट किया ना उसका काफी अच्छा फुटेज मिला है. स्टेटस पे रख दीजिए. मालूम पड़ने दीजिए पूरे गांव को कि मैं भी काफी अच्छा कैच पकड़ता हूं. तर जरूर आपण पाहतोय भरपूर सारे क्रीडा रसिक आहेत ज्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आता क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ लागलेत कारण की त्यांना ही स्पर्धा पाहता पाहता आता काही पैसे कमवायची देखील संधी मिळाली आहे. कारण की आकाशने मला कॉल दिला. त्याच्यानंतर सूर्यवंशी साहेबांनी लगेच तो कॉल स्वीकारला आणि सांगितलं की हो या स्पर्धेमध्ये आता आईवा कॅच चालू होत आहेत. आणि त्यामुळेच काय आपण पाहतोय की जे क्रीडा रसिक पाठीमागे बसले होते परंतु यावेळेस रिव्हर्स स्वीप चेंडू फरार. वाईडिश थर्ड मॅन. 4 धावांसाठी चौकार. श्रीजी गोल्ड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आकुट टप्प्याची लाईन रिव्हर्स स्वीपचा स्टान्स आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की चेंडूला एक्झिक्यूट करतायत. सरळ डीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये इथे पाहायला मिळतात 4 धावा. मुश्ताक मोहम्मद पाकिस्तानचे खेळाडू ज्यांनी या शॉटला जगाच्या पाठीवरती आणलं. सुरुवातीला मोहम्मद बंधू यांना सातत्याने प्रॅक्टिस सेशन मध्ये शॉट खेळताना पाहिलं गेलं आणि असं म्हणलं जातं की या शॉटचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु जेव्हा केविन पीटरसनने स्टान्स बदलत हा शॉट खेळला ना त्याच्यानंतर क्रिकेट जगतामध्ये भरपूर वेगवेगळे नियम या शॉटला घेऊन बनले गेले आणि त्या शॉटची आठवण करून दिली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गाना ठोंबरे यांनी. रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक लगा तो आबाद नाही तो बर्बाद.
भरपूर अशी नावं या स्ट्रोकला दिली गेलीत. रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नाहीये. शेवटपर्यंत चेंडूवरती तुमची नजर सेट असणे गरजेचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. 30 धाव धावफलकावरती आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय विनोद कदम स्वतः संघ नायक पाहायला मिळतात. बॅटीचा आउटसाइड एज. मोठी विकेट, मोठी विकेट, मोठी विकेट. अनिकेत बिचुकले सारखा खेळाडू स्वस्तामध्ये निपटवला गेलाय. कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल टीम संभाजीनगर संघाचं. 30 धावा धावफलकावरती आल्यात आणि फलंदाज वेगाने फलंदाजी करतायत, धावा गोळा करतायत, परंतु प्रयत्न जिकरीचे इथे पाहायला मिळत आहेत. नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप ही व्याख्या कुठेतरी आता अधोरेखित करतायत की काय. विकेटच्या शोधामध्ये होते, ब्रेक थ्रू घ्यायचा होता, विनोदच्या हातामध्ये चेंडू स्वतःने घेतला आणि त्यानंतर या षटकातील तिसऱ्याच बॉलवरती विकेटचं पतन होतंय. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होतंय. जो अंकुश लावायचा होता ना धावफलकावरती त्याची सुरुवात झाली की काय म्हणावं लागेल. सोसाट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावरती धाव संख्येचा आणि त्याला थांबवण्याचं काम विनोद करणार का? हो, यस, विनोद सज्ज आहे आणि विकेट इथे त्यांनी प्राप्त केली. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. शेवटचा बॉल या षटकातला ओव्हर द विकेट. टॅप करत असताना कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट होतात. लेझी क्रिकेट पाहायला मिळते, थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशन साठी मी विनंती करणार आहे की पहिला सेमीफायनलचा सामना पराभूत होणारा संघ स्पार्टन 11 आपल्याला थांबायचंय आणि इथून जो संघ पराभूत होईल त्यांच्यावर तुम्हाला 2 हात करायचे अर्थातच बॉल आउट मध्ये आणि तिथून निर्णय लागेल. जो बॉल आउट जिंकेल त्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. तब्बल 75,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं. खूप मोठी ही स्पर्धा आहे मित्रांनो आणि आता आपण पाहतो की रात्रीच्या स्पर्धेमध्ये अर्थात नाईट क्रिकेटची टुर्नामेंट आता आपण एन्जॉय करतोय. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा ही राहिली आहे. जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला सर्व काय पाहायला मिळालं. मान सन्मान सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर मोठमोठे आपल्याला व्यापारी आपले बांधव आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर या व्यापारामध्ये आपलं एक निव्वळ वलय निर्माण केलंय. असे दिग्गज मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता आपण पाहतोय की अंतिम चरणामध्ये आल्यानंतर देखील पाहुण्यांची सातत्याने रांग आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 37 धावा अंकित केल्या गेल्या. 2 फलंदाज बाद झालेत. पूल केला ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. तर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झाला. 3रा सुजित. सोमा दबडे आलेत नवीन फलंदाज. अजून एक प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी सोमा यांची पाहिली परंतु आता फलंदाजी करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. तर या संधीचं सोनं केलं जाणार का? बघा गना ठोंबरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत धावफलक ही आपल्याला सातत्याने हलतं पाहायला मिळणार आहे आणि गनावरती आता जबाबदाऱ्या वाढल्यात. गनाने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली याची शंका नाहीये परंतु या निर्णायक मॅच मध्ये तो कशा प्रकारे खेळतो ना याच्यावरती आता सर्वांची नजरा लागल्यात. सातत्याने त्याचे येणारे मोठे स्ट्रोक नो डाऊट प्रत्येकाला भारावून सोडतायत परंतु आता धावफलकावरती त्याला धावा अधिकच्या गोळ्या कराव्या लागतील कारण की विकेटचा पतन होता. परंतु यावेळेस रूम दिलाय, फटका खेळलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार इथे पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती येत आहे. 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. प्रकाश मोरे यांच्या विरोधामध्ये आता आपण पाहतोय की मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत.
गणा ठोंबरे मोठं नाव आहे, मोठा खेळाडू आहे. आता आता आपण पाहतोय की मोठा खेळ तो दाखवतो आपल्या टीमसाठी. 9 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केला, परंतु यावेळेस हाफ ट्रॅकर होता. भरपूर लांब चेंडू होते फरार. तो जरूर आपण पाहतोय की काही खेळाडू स्पार्टन 11 संघाच्या आता मात्र या स्पर्धेची रजा घेत आहेत, परंतु हे सर्व खेळाडू अगदी वेळातला वेळ काढून आपला प्रपंच, आपला बिझनेस, आपला व्यवहार सर्व गोष्टी मॅनेज करून एवढ्या लांब या स्पर्धेसाठी आलेत. याबद्दल नक्कीच आपण त्यांचं कौतुक करूयात. खूप चांगली झुंज त्यांनी या स्पर्धेसाठी दिली. सेमीफायनल पर्यंत ते लढले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की अजून एक सेमीफायनलच्या मॅच मधून ते बाहेर पडले. कित्येक तरी सेमीफायनल डोळ्याच्या समोर पराभूत होताना त्यांनी पाहिलेत. तो सूर्योदय विजयाचा कधी होणार याच्या शोधामध्ये अजून देखील स्पार्टन 11 संघ. षटकाचा होतो खेळ समाप्त. प्रकाश मोरे यांच्या षटकाचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 51 धावा कंप्लीट होत आहेत. अर्धशतक कंप्लीट होत आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 10 चेंडूंचा सामना करत असताना तब्बल 28 धावांची मॅरेथॉन इनिंग, 280 चा स्ट्राईक रेट. खूप चांगली बॅटिंग आपल्याला गणेश ठोंबरेची पाहायला मिळते. त्यांच्याकडे संयम आहे, त्यांच्याकडे मोठे स्ट्रोक आहेत, त्यांच्या भात्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच की आपण पाहतोय की तानाजी भाऊ चव्हाण यांचा सर्वाधिक फेवरेट खेळाडू जर का कोण असेल ना आकाश नंतर, तर तो म्हणजे आहे गणा ठोंबरे. आणि गणेशने तो विश्वास जिंकलाय. मागील 3 वर्षांपासून आपण पाहतो की या खेळाडूने मंत्रमुग्ध करून सोडले. अगदी बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, यष्टीरक्षण असेल, या सर्व डिपार्टमेंटमध्ये या खेळाडूने खूप चांगला क्रिकेट दाखवलाय. परंतु टीम संभाजीनगर, विनोदजी कदम यांनी सांगितलं होतं की आम्ही या संघाला 40-45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि आतापर्यंत या कॅम्पेनमध्ये आपण पाहतो की विनोदने ज्या वेळेला शब्द दिलाय त्या तो शब्द त्याने खरा ठरवलाय. परंतु यावेळेस थोड्याशा धावा वाढल्यात, डोकेदुखी वाढली असणार, प्रेशर वाढलाय थोडासा. आउटसाइड एज थर्ड मॅनच्या दिशेमध्ये संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष शिरतोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठा वॉरियर संघाचे ॲज अ 12th मॅन म्हणून ते आपली भूमिका बजावत असतात. एक संतोषजी आणि दुसरे तानाजी भाऊ, हे 2 असे खेळाडू आहेत. ह्यांचा सामना जेव्हा चालतो ना, न सांगता ॲज अ 12वा म्हणून ते आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अगदी वेळेवरती येतात. आणि याच्यानंतर अजून एक नाव मला म्हणायचं आहे, पवार साहेब संभाजीनगर संघाचे. खूप बरं वाटतं न सांगता जेव्हा 12वा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये येतो ना, त्यावेळेला खूप बरं वाटतं. आणि कदाचित ही शिस्त आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. पंचांचा इशारा, नो बॉल येतोय, नो +4, 5 धावा मिळतील. नशिबाचा पंजा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय की काय म्हणावं लागेल. गोलंदाज भरकटलेत. ज्या गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं एक वेगळं वलय निर्माण केलं, एक वेगळी दादागिरी आपली दाखवली, एक वेगळी आपली गोलंदाजीची हुकुमशाही दाखवली, चांगल्या संघांना त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती नमवलं, तो संघ आता कुठेतरी हरवला की काय असं म्हणावं लागेल. परंतु चांगला कमबॅक. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की यशराज गोलंदाजी करतायत आणि त्यांचे पिताश्री आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ॲज अ एक्स्ट्रा प्लेअरची भूमिका बजावतात. परंतु यावेळेस क्या बात आहे, वडिलांचं नाव घेतलं आणि वडिलांना लगेच सरप्राईज दिलाय. बॉल 5 झाले. सॉरी 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. बघा, वडिलांना खुश केलंय आणि मी तर एवढंच म्हणेन, मोग्यामो खुश हुआ झाला. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आकाश आलेत. टीमचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय.
काय कमालीची गोलंदाजी होते. आपल्या वडिलांनी आपली मॅच बघायला यावं आणि आपला एवढा चांगला परफॉर्मन्स व्हावं हे प्रत्येक पिता पुत्राचं एक ध्येय असतं. आणि पवार साहेबांनी सांगितलं की मी स्पेशली यशला चेअर करण्यासाठी 2 दिवस दुकान बंद ठेवलंय. खूप मोठा लॉस झाला असेल, परंतु पोराला एवढं चांगलं खेळताना पाहिल्यानंतर आहे ना, तो सर्व लॉस आहे ना विसरून जातो माणूस. परंतु यावेळेस अजून एक दांडी 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 गोल, यश उद्ध्वस्त, विकेटचं पतन. हेमराज. तर जरूर आपण पाहतोय की कमालीचं षटक राहिलं यशराज यांचं. 2 विकेट त्यांनी टिपले, 2 षटकं त्यांनी हाताळली. टोटल 3 विकेट आपल्या स्पेलमध्ये त्यांनी घेतलेत. 17 धावा खर्च केल्यात यशराजने. 3 विकेट्स या संपूर्ण स्पर्धे आपल्या या इनिंग मध्ये त्यांनी घेतल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. 59 धावा, चांगला धावसंख्येचा आपल्याला रतीब पाहायला मिळतोय. बघा इथे यशराजचे वडील आहेत आणि तिकडे यशराज परफॉर्म करतोय. या समीकरणासाठी मी एवढंच म्हणेन, पिता का संघर्ष इस बात को बयां करता है, पिता का संघर्ष इस बात को बयां करता है, जीवन में चमत्कार जैसी चीज नहीं होती, सब कुछ मेहनत से ही हासिल करना पड़ता है. आणि इथे मेहनत दाखवली. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. परंतु 59 धावा धावफलकावरती आलेले आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत या षटकातले. नवीन गोलंदाज, नवीन पेशकश, नवीन प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती विकास कदम आलेत. तर नवीन गोलंदाज विनोद कदम यांना आणले गेले. पहिला चेंडू विनोद यांचा. आकाश यांच्यासाठी थोडासा सरप्राइझिंग होता. बघा गणेशची विकेट गेली आणि त्याच्यानंतर धावसंख्येवरती ब्रेक लागलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सिंगलची धाव इथे पाहायला मिळते. कमबॅक केलाय गोलंदाजांनी. 40चा आकडा चांगला सांगितला होता. 20च्या टॉपअप मिळालाय. 1 धावफलक थोडीसं पुढे सरसावतोय. 60 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. अजून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. शांत क्रिकेट आता पाहायला मिळते. गणेश बाद झाला त्याच्यानंतर षटकार चौकार कुठेतरी थांबलेत की काय. पुणे टीमचे भरपूर सारे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज घरची कामं सोडून हे सर्व समर्थक मैदानावरती पाहायला मिळत आहेत. भरपूर जणांनी शटर डाऊन केले, टाळा लावलाय दुकानाला, व्यापार आज थांबवलाय. घरामध्ये आपण पाहतोय की पाहुणे आलेत, नवीन आपले गिराईक आलेत. सर्वांना लांब ठेवून फक्त आणि फक्त आम्हाला मॅच एन्जॉय करायचे. आणि चाललंय काय नक्की होतंय तरी काय. धुंडो रे साजना धुंडो. बॉलला अक्षरशः शोधल्या जात आहे. इकडे तिकडे नक्की बॉल आहे कुणाकडे. पंच इशारा देतील. पंच आत्ताच्या धावा किती आहेत? आत्ताच्या फक्त 2 धावा आहेत. तर 63 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 फलंदाज इथे बाद झालेत. 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. आमच्या पंचांना आता मी कोड्यात टाकणार थोड्या वेळामध्ये. काल रात्री आमचं एक डीप डिस्कशन चाललेलं की तुम्ही MCA ची टेस्ट जेव्हा देता अंडर 19 ची, तेव्हा तुमचं बोन टेस्ट केलं जातं. तुम्ही अंडर 16 जेव्हा खेळता तेव्हा तुमचं वय चेक केलं जातं. तुम्ही कुठल्या कंडिशनमध्ये कुठल्या फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं याच्यासाठी भरपूर वेगवेगळे नियम आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो पंच, जो यशराज आता गोलंदाजी करत होता
त्याचा अवघं वय 19 आहे. यस, हा प्रश्न मला देखील पडलाय कारण की त्याचे वडील माझ्या बरोबर आहेत. त्यांनी त्याचा आधार कार्ड मला दाखवले. हवेमध्ये चेंडू असणार आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय, वन बाउंड चेंडूला गॅदर करतोय, फेकी केली जाते, 2 धावा कंप्लीट, तिसरीसाठी कॉल. आणि याचबरोबर आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावेच्या बरोबरीने 10 फलकावरती स्कोर अपडेट जरूर होतोय आणि स्कोर मूव्ह होतोय 66च्या घरामध्ये. आकाशचं कौतुक करावं लागेल, त्याचा लिगामेंट ब्रेक झालाय, त्याच्या गुडघ्यामध्ये दुखापत झाली. तो आपण पाहतो की त्याने गुडघ्यावरती थोडंसं रॅपिंग केलंय, कव्हरिंग केलंय कारण की त्याला गुडघा फोल्ड करता येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तो टीमसाठी धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. क्या बात आहे, लाजवाब, कौतुक करावं लागेल आकेशचं. निर्णायक भूमिका बजावतो आपल्या टीमसाठी. 66 धावा फलकावरती झाल्यात, 67चं आव्हान ठेवलं गेलं. मोठं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. टीम संभाजीनगर तुमच्यासाठी आव्हान मोठं असणार आहे कारण की समोर मोठा संघ आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत एवढा मोठा धावसंख्येचा रतीब तुम्ही चेस केला नव्हता. मागील मॅच मध्ये नो डाऊट तुम्ही धावसंख्येचा पाठलाग केलाय, परंतु आता थोडंसं आव्हान वाढलंय. तर भरपूर असे क्रीडा रसिक आहेत जे आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज या मैदानावरती आलेत. सर्वजण मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु एक असा क्रीडा रसिक आहे जो आमचा पाठीराख आहे, अर्थातच ओम साई 11 संघाचा आदित्य, जो मोबाईल मध्ये कधीपासून भेटलाय. समोर मॅच चालू आहे एवढी मोठी, परंतु आदित्य मात्र आपल्या मोबाईल मध्ये बिझी आहे. सोशल मीडियाचं जग आहे, सातत्याने सोशल मीडियावरती आपल्याला ऍक्टिव्हेट राहावं लागतं. कदाचित कुणाची चॅटिंग चालू असेल, घरच्यांबरोबर तो बोलत असेल, आई बरोबर तो काहीसं बोलत असेल, सांगत असेल मला मॅच आवडली, मी मॅच एन्जॉय करतोय, माझा संघ स्पर्धेमधून बाहेर पडलाय, परंतु माझी पुण्याची टीम आहे अर्थातच मराठा टायगर्स, तिला मी सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये ओरडतोय, शिट्ट्या करतोय. या सर्व गोष्टींची कदाचित तो घरच्यांपर्यंत माहिती पोहोचवतोय. कौतुक करावं लागेल. अगदी सकाळपासून आदित्य इथं आहेत. अजित साहेब देखील आमच्याबरोबर जुडले गेलेत, अजितजी यादव साहेबांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूयात. थोड्या वेळा आधी अजित साहेबांचं आम्ही कौतुक केलं होतं आणि त्याच्याबरोबर त्यांचं एक मनोगत आम्ही घेतलं होतं. त्यावेळेला अजित साहेबांनी सांगितलं होतं की हे कॅम्पेन, ही स्पर्धा मला आवडली आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं रुपडं या स्पर्धेला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि आता ती वेळ आली आहे. तर आदित्य, वेलकम असेल आपलं. हे असंच असतं, जे पेरलंय ते एक दिवस उगवतं जरूर. मी कालपासून तुमच्या बरोबर आहे, आज पण मी तुमच्या बरोबर होतो आणि फायनली तुम्ही ट्रॅप मध्ये सापडलात. चला मॅच चालू करायची, प्लीज प्लीज प्लीज. हलकंसं धुकं आता वातावरणामध्ये जाणवू लागलं. अगदी आपण पाहतो की आमच्या फ्लड लाईट्सच्या समोर थोडंसं धुकं आपल्याला जाणवतंय. हे नैसर्गिक समीकरण पाहिल्यानंतर डोळ्याचं पारणं फेडतंय. अगदी आपण पाहतोय लोणावळा म्हणलं तर ही स्पेशालिटी, अगदी डोळ्याच्या समोरून छोटासा असा आपण पाहतो की ढग पुढे जाताना पाहायला मिळते. काय दृश्य आहे, अप्रतिम, काय सुंदर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. येस, मॅचला चालू करायची प्लीज. जास्तीचा वेळ घेतला. चला चला चला, लवकर 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 मित्रांनो, प्लीज मी विनंती करतो, मॅच सुरुवात करायची आहे. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांमध्ये तेवढं सोपं राहणार नाहीये. एक मोठी मॅच आपण पाहतोय, सेमीफायनल नंबर 2. इथून जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये 2 हात करणार आहे. अर्थात टीम मराठा वॉरियर या संघाबरोबर. आणि टीम मराठा वॉरियर्स नो डाऊट काय खेळलेत आणि पुन्हा एकदा ते जिंकलेत. स्पार्टन 11 संघ सातत्याने सेमीफायनल मध्ये मला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतो, परंतु ही सेमीफायनलची फेरी कधी एकदाची ती पार करतील, कधी एकदाचा विजयाचा सूर्योदय होईल, याचा शोध मोहीम अजून देखील चालू आहे. ही शोध मोहीम घेण्यासाठी अगदी बँगलोर पासून पुण्यापर्यंत आले, परंतु ही शोध मोहीम इथेच थांबली आहे.
परसराम पवार साहेब प्लीज इकडे या. पवार साहेब, पवार साहेब तुम्ही इकडे या प्लीज. बॅट्समनची नावं नाही माहिती आम्हाला. प्लीज प्लीज यायचंय. स्पार्टन सिल्व्हन जायचं नाहीये, तुम्हाला बॉल आउट खेळायचंय. प्लीज प्लीज. सामन्याला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सोमा दबडे यांना आणलं गेलंय. प्रचंड वेगवान असा हा गोलंदाज. पहिल्या षटकावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आकाश यांचा विश्वास आहे सोमा दबडे. प्रत्येक वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये येतो. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत याचा प्रयत्न चांगला होता. एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न त्याचा चांगला झाला होता, परंतु घडतंय तरी काय, चेंडू हातामधून निसटलाय. या पवारजी आपण बसा, कारण की फलंदाजींची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. आतिश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. निखिल बागल आपल्या नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये आतिशने आतिशबाजी केली होती चौकारांची. या मॅच मध्ये काय करणार आहे? 66 धावांचा पाठलाग करायचा. लक्ष तेवढं सोपं नाहीये. मोठी मॅच तो खेळतोय. सेमीफायनलची जिम्मेदारीची तो भूमिका कशा प्रकारे निभावेल? यावेळेस उसळी घेणारा चेंडू गुडलँड स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ होतोय, सरळ जाऊन लँड होतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते ते सांगता सोमा दबडे कमबॅक करतायत. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत मित्रांनो. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे, उसळी त्यांच्याकडे आहे, गती त्यांच्याकडे आहे. परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मित्रांनो पॉवर प्ले साठी. डॉट बॉल पाहायला मिळालाय आपल्याला. मागील चेंडू, पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह बॉटम हँडचा खूप चांगला ते वापर करतायत. हाफ हॉली चेंडू होता आणि या हाफ हॉली चेंडूला फक्त आणि फक्त लॉफ्टेड ड्राईव्ह खेळत असताना लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. अजून 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीम संभाजीनगर कदाचित सेट होण्याचा प्रयत्न घेते. बघा आतिश असेल, त्याच्यानंतर फलंदाज बागल असतील, दोन्ही प्रतिभाशाली खेळाडू आहेत. यांच्याकडे देखील टॅलेंट भरपूर सारं आहे. विकेटवरती टिकून राहावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जर का तुम्ही गोळा केल्यात आणि उर्वरित 4 षटकांमध्ये का कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं. बघा किती मोठा डोंगर आहे हे महत्वाचं नाहीये. डोंगर लांगत असताना टप्प्याटप्प्यामध्ये डोंगर कसा लांगायचा आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ताकद आहे, क्षमता आहे दोन्ही संघांमध्ये. यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉफ केला, 1 बाउन्स ओव्हर द रो. येतोय चौकार. काय शॉट सजावलाय त्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा पुस्तकी फटका. ग्लोरियस शॉट बाय बॅट्समन आतिश. चौकार आलाय. 8 धावा फलकरती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुल केलाय चेंडूला गुल केलाय. अजून एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी येतोय नेत्रदीपक श्रीजी गोल्ड. चौकार. आतमध्ये 2 चेंडू, 2 चौकार, बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळते. गरज होती, भुकेलेला आहे तो धाव संख्येचा आणि आता आपण पाहतो की भूक मिटवण्यासाठी त्याने सुरुवात केली आहे. पहिल्या काही चेंडूंवरती ॲज अ स्टार्टर म्हणून त्याने सिंगल डबलचा खेळ खेळला, परंतु आता आपण पाहतो मेन कोर्स वरती तो तुटून पडलाय. 2 चेंडू 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. गरज होती मोठ्या स्ट्रोकची. मोठे स्ट्रोक येऊ लागले. सोमा दबडे सारख्या लिडिंग गोलंदाजावरती जेव्हा तुम्ही तुटून पडता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा बळावलेला असतो. शेवटचा एक बॉल स्ट्राईक रोटेट केली जाणार का मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळला जाणार, या प्रश्नाचा उलगडा या पुढच्या बॉलवरती. हो हातामधून निसटलाय. छाछड साहेबांच्या मित्राचा प्रयत्न इथं झाला होता, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. क्या बात है. आता प्रत्येक क्रीडा रसिकाला मोह आवरला जात नाहीये. प्रत्येकाला कॅच कंप्लीट करायचे. 200 प्राइज महत्वाचं नाहीये, आम्हाला आयवा कॅच पकडायचे. वा आयवा कॅच.
पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 18 धावा फलकावरती आल्या. 30 चेंडू आणि 49 ची आवश्यकता असणारे. कौतुक करावं लागेल आतिशचं, कौतुक करावं लागेल बागल यांचं, परंतु आतिशने काय आतिषबाजी केली. दिवाळी नाहीये, दसरा नाहीये, परंतु आतिषबाजी चालू आहे. कशाची? तर ती म्हणजे आतिशची, षटकार आणि चौकारांची. 30 बॉल 49 ची आवश्यकता. 49 चा जो आकडा आहे चेंडू आणि धावसंख्येमधला डिफरन्स जर का सांगायचा म्हणला तो 19 चा आहे. 3 मोठे स्ट्रोक मॅच खिशामध्ये. पवार आलेत, नवीन गोलंदाज. माफ करा, बाबर, ऋतुराज बाबर यांना आपण पाहू शकता. स्टायलिश खेळाडू आहे हा देखील या टीम मधला. चांगला गोलंदाज आहे तो या टीम मधला. भरपूर लांब लचक असा त्यांचा रणप आहे. या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वाधिक लांब लचक रणप जर कोणाचा असेल ना तर तो म्हणजे ऋतुराजांचा. 25 ते 30 पावलांची त्यांची धाव. भरपूर लांबून ते पळत येत आहेत. अगदी जुना मुंबई पुणे जो रोड आहे त्या दिशेने ते गोलंदाजी करतायत. वेगवान मारा करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या भरपूर लांबून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा. इथे मात्र आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती अंकित होते. बघा या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना आयुर्वेदिक औषधाप्रमाणे काम करतात. हळूहळू येतात तेव्हा रिॲक्ट नाही होत. जेव्हा सर्व काही घडतं ना शेवटच्या बॉलला मग डोळ्यासमोर सर्व काही आठवतं. लेट रिॲक्शन, परंतु रिॲक्शन जरूर मिळणार. या एक्स्ट्राच्या धावा रोखायच्यात. अजून एक एक्स्ट्रा, अजून एक एक्स्ट्रा. प्रेशर प्रेशर प्रेशर, दडपण पाहायला मिळते गोलंदाजावरती. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय आउटसाइड पिचिंगचा. तर चला सुधीरजी, माफ करा, आमचे दुसरे पंच इथे अवेलेबल आहेत. इट्स अ वाईट बॉल. तर चला एक्स्ट्राची धाव इथे येते. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. आणि आपण पाहतो की धाव फलकावरती एकने भर पडते. सिंगलने धाव फलक थोडंसं पुढे जाते. आपण पाहतो 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणार समीकरण 29 चेंडू 46 ची आवश्यकता. हो, प्रचंड वेग, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळालाय. ऑफ स्टिकच्या अजून बाहेरून चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा इथे येतोय वाईट बॉलचा. अजय सर कॉन्फिडंट आहे तिथं. ते सांगतायत की नाही बघा प्लीज प्लीज पंचांबरोबर हुजत नकोय. प्लीज मित्रा विनंती करतो, मॅच चालू करूयात. समजू शकतो आम्ही तुमच्या भावना. तुम्ही देखील आत्मविश्वासात आहात, तुम्ही देखील कॉन्फिडंट आहात, परंतु प्लीज मी विनंती करेन थोडीशी आपण खेळ भावना दाखवूयात. पंचांच्या नियमाचा स्वीकार करते या मॅचला पुढे घेऊन जाऊयात. वेळेची कमतरता आपल्याला भासते. 10 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतोय. तर बघा फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी एक पारितोषिक आलं. हे जे ओपनिंगचे 2 फलंदाज आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. यावेळेस चेंडूची छेडखानी केली. पॉइंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. हेमराज तिथे उपस्थित आहेत. चेंडूला रोखतोय. काय होतंय काय होतंय काय होतंय चाललंय तरी काय. कदाचित असं वाटलं होतं की 4 धावा मिळत आहेत की काय. आत्ताच्या धावा किती आहेत पंच? काही नाहीये, काही नाहीये. काय चाललंय नक्की मैदानाच्या आतमध्ये समजून येत नाहीये. सामना जर का शेवटच्या बॉलपर्यंत गेला तर या 2 धावा डोळ्याच्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह बनवतील. फलंदाजांना सुवर्ण संधी असणारे हुबळीचे गुलाब भाऊ
यांच्याकडून पारितोषिक आले सलग 3 चेंडू 3 षटकार तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. हुबळीवरून आमचे प्रेक्षक आहेत गुलाबजी, त्यांच्याकडून हे पारितोषिक आले बॅटिंग करणाऱ्या ओपनिंग पेअर साठी 3000 रुपयांचं. 24 धावा धावफलकावरती आल्या. 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. चांगला कमबॅक पाहायला मिळणार का? 26 चेंडू 43 ची आवश्यकता. काय शॉट मारलाय, जबरदस्त अफलातून टायमिंग, क्रिकेटचा क्लास दर्जा सर्व काही दाखवतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. बात आहे. डीजे देखील आता वातावरणामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करतात. अशाच प्रकारचं संगीत हवं या मॅच साठी. प्रत्येक एक संगीत प्रत्येक खेळाडूमध्ये एक ऊर्जा संचार करतं, एक फूक देतं ऊर्जा तयार होण्यासाठी. आणि आता टॉनिक दिले आमच्या डीजेने देखील, परंतु हा चौकार स्कोर कार्डला संजीवनी देतोय. 25 बॉल 39 ची आवश्यकता असणार आहे. महागडे पडलेत गोलंदाज, महागडे पडलेत गोलंदाज. कौतुक करावं लागेल आतिशांचं. एक हाती किल्ला लढवतोय, एकटा टायगर मैदानाच्या आतमध्ये धाडतोय, विरोधकांना सांगतोय टायगर अभी जिंदा आहे. 9 चेंडू 23 ची खेळी तो करतोय. विरोधकांना प्रश्न पडलाय, घाम फुटलाय, कसं थांबवं या आतिशला. ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉलर, सिंगल जरूर मिळते. सेन्सिबल इनिंग. बघा काय संयमी खेळ दाखवलाय, काय स्ट्राइक रोटेट करतायत. तिने ओळखलाय आतिशने हा शेवटचा बॉल आहे, याच्यावरती जर का मी सिंगल घेतली तर मी या मॅच मध्ये टिकून राहील. मला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत, परंतु मला विकेटवरती टिकून राहायचंय. हा 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 जो खेळ आहे ना, ही जी मॅच्युरिटी आहे ना, ती प्रत्येक खेळाडूमध्ये नसते. परंतु टीम संभाजीनगर येणारे चेंडू असतील 24, आवश्यकता असेल ती म्हणजे 38 धावांची. जो डिफरन्स 19 चा होता तो डिफरन्स आता 14 वरती येऊन थांबलाय. काय फलंदाजी चालली आहे, कौतुक करावं लागेल. कमालीचा खेळ इथे दाखवला जातोय. शोधल्याने सर्व काही सापडतं. जगामध्ये अशी कोणती गोष्ट नाहीये जी भेटू शकत नाहीये. अगदी शोधल्याने देव देखील सापडतो. फक्त तुमची शोध मोहीम तेवढी चांगली असली पाहिजे, प्रामाणिक असली पाहिजे. आणि आता आपण पाहतोय की गॅप शोधतोय आतिश मैदानाच्या आतमध्ये. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये ना तिथे तो ड्राईव्ह करतोय, जिथे फिल्डर नाहीये ना तो तिथे शॉट खेळतोय. आणि ज्या म्हणून की आपण पाहतोय की स्कोर कार्ड हे सातत्याने आता आपल्याला हळतं पाहायला मिळते. येणारे चेंडू 24, 38 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग चालू आहे. डावकुऱ्या हाताचा विकल्प इथे आणला गेलाय. गोलंदाज आपण पाहतो हेमू यांना आणलं गेलं. पहिला डावकुऱ्या हाताचा गोलंदाज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर बघूयात ही रणनीती कितपत यशस्वी आपल्याला पाहायला मिळते. निखिल बागल, त्याचबरोबर आपण पाहतोय फलंदाज आतिश यांना पाहतोय. आतापर्यंत निखिलने फक्त 2 चेंडूचा सामना केलाय, म्हणजे उर्वरित सर्व चेंडू आतिश खेळतोय. जागा बुन खेळण्याचा प्रयत्न निखिलने देखील ओळखले. जर आतिश चांगली बॅटिंग करतोय तर माझी भूमिका हीच आहे की मला स्ट्राइक रोटेशन ठेवायचं. एका हाताने मला धावफलकावरती सिंगल धावा गोळा करायच्यात, धावफलक हलतं ठेवायचंय आणि गरज लागली की आतिश आहेच बाकीच्या जिम्मेदारी सांभाळण्यासाठी. 22 बॉल 36 ची आवश्यकता. डिफरन्स खूप मोठा आहे अजून देखील. सामन्यामध्ये कुणीही पुढे नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की संघ सुस्थितीमध्ये आहे. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस रणनीती चांगली होती, वेग वाढवला गेला. बघा हेमू चप्पळ गोलंदाज आहे, चप्पळ गोलंदाज आहे. याच्या विरोधामध्ये ही स्ट्रॅटेजी एवढी चांगली चालणार नाहीये. आतिशला बीट केलंय. सेट फलंदाजाला बीट करणं तेवढं सोपं नसतं मित्रांनो. खुला टाकला होता चेंडू, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखला गेलाय. चांगला कमबॅक, चांगला कमबॅक, चांगला कमबॅक. टीम मराठा टायगर माघार घ्यायचं नाव घेत नाहीये, जिद्दीने पेटून उठलीये पुन्हा एकदा. अजून एक चांगला चेंडू. व्हेरिएशन गती परिवर्तन. एक हलका, एक जोरात, एक लांब, एक पुढ्यात, एक बाहेर निघतोय, एक आत येतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी समोरून, अगदी समोरून, अगदी समोरून. एखाद्या जत्रेमध्ये जावं आणि एखाद्या जादूगराने लहान पोराला गंडवावं, अशाच प्रकारची स्तुस्थिती, अशाच प्रकारची स्थिती मला पाहायला मिळते. अगदी समोरून चेंडूला फिरवला गेलाय. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त गोलंदाज हेमूने खर्च केली 2 धावा आणि टीमला पुन्हा एकदा सामन्यामध्ये खेचून आणले. 18 बॉल 36 ची आवश्यकता. 12 ची सरासरी आता गाठावी लागेल. आता संयमाचा बांध तोडावाच लागेल, परंतु हेमूने पुन्हा एकदा टीम मराठा टायगर्स 1 ला या मॅच मध्ये खेचून आणले. सेमीफायनल 2 ची मॅच आपण इथे एन्जॉय करतोय.
येणारा पुढचा सामना अर्थात बिग फायनल, मेगा फायनल असणारे, सर्वात मोठी मॅच आपल्या डोळ्यांच्या समोर असणारे, या संपूर्ण टुर्नामेंट मधली शेवटची मॅच तुमच्या समोर असणारे. पहिली मॅच मराठा टायगर्सने जिंकली होती आणि फायनल मध्ये जात फायनलची मॅच देखील ते जिंकतील का, हा सर्वाधिक मोठा पडलेला प्रश्न. परंतु सध्याच्या घडीला पाहतोय आपण 18 चेंडू 36 ची आवश्यकता असणारे, 10च्या सरासरीने धावा फलकावरती धावा येत आहेत 31, परंतु 18 बॉल 36 चेस केला जाणार का. नवीन गोलंदाज बॉलर नेम गणेश आलेत. डावकुर हाताचा अजून एक विकल्प, परंतु यावेळेस जागा बनून शॉट एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. फाईनला चेंडू सरसावतोय, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. येतोय चौकार 4 धावांसाठी. डीजे वाले दादा कुठे गेलेत, आमचे डीजे वाले साहेब कुठे गेलेत. पाटील साहेब, मामा तर इथे आपण पाहतोय घडतंय तरी काय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, फाईनला टार्गेट केला गेलाय. 4 धावांसाठी आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. गरज होती एका मोठ्या स्ट्रोकची, निखिलने तो स्ट्रोक खेळलाय. पॅकफुटला जात जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये सोमा तिथे उपस्थित आहे. थेट फेकी करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. 36 सपाटला करायचा होता. 16 बॉल 31 ची आवश्यकता असणार आहे. सामन्यामध्ये कधी गोलंदाज, कधी फलंदाज, कधी इकडे कधी तिकडे, कधी संभाजीनगर, कधी पुणे. सामना थोडासा इकडे तिकडे तिकडे इकडे इकडे तिकडे करतोय. यस व्हॉट पंच, तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. कसला रिटर्न क्रीजचा अंपायर, रिटर्न क्रीज साठी कॉल दिला गेला, प्लीज चेक करायचा. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. प्लीज मॅचला कंटिन्यू करायचंय. तर जरूर आपण पाहतोय की सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी जरूर केलाय. गोलंदाजांनी केले गेलेले हे प्रयत्न आता यशस्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही क्रीडा रसिक जे मोबाईलवरती T20 वर्ल्ड कप पाहतायत आणि समोर डोळ्याच्या समोर हा कप देखील पाहतायत, म्हणजे दुग्ध शर्करा योग देखील काही क्रीडा रसिकांना आपल्याला पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागेल त्यांच्या या क्रिकेट प्रेमाचं. पाकिस्तान वर्सेस इंग्लंडचा सामना चाललाय आणि इकडे आपण पाहतोय की संभाजीनगर वर्सेस पुण्याचा सामना चाललाय. परंतु हेमू मैदानाच्या आतमध्ये काय करू पाहतोय, पाय कदाचित थोडासा स्लिप झालाय की काय, हे संकेत देतोय की मैदानावरती आता दव पडलेत. शबनम की बूंदे अभी थोड़ी सी महसूस होने लगी है हमें. तर जरूर धाव फलकावरती स्कोर अपडेट होतोय. 5 बॉल झालेत, 40 धाव फलकावरती येतात. 13 बॉल 27 ची आवश्यकता मित्रांनो. एक मोठा स्ट्रोक मॅच मध्ये ऊर्जा निर्माण करू शकतो. स्ट्राइक वरती आतिश आहेत, क्षमता आहे, क्षमतेचा वापर केला जाणार का. शेवटचा बॉल गणेश जाधव. हो यस, शॉट एक्झिक्यूट केलाय, जरूर जाणार कुठे, पंचांचा इशारा येतोय. चार 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 धावा पाहायला मिळत आहेत. निर्णायक चौकार, 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव ओतण्याचं काम, हुंकार दिले पुन्हा एकदा आतिशने. आपल्या क्रिकेटिंग करिअर मधली सर्वाधिक आतिषबाजी इनिंग तो इथे साकारतोय. आतापर्यंत झालेलं क्रिकेट, आतापर्यंत खेळलेलं क्रिकेट एका बाजूला आणि आजच्या सेमी फायनलची त्याची ही बॅटिंग एका बाजूला.
काय खेळलाय, काय खेळलाय. वाघ एका हाताने लढलाय असंच म्हणावं लागेल. 17 चेंडूंमध्ये 30 धावा एकट्या फलंदाजाने गोला केल्यात. त्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकार त्याने ठोकलाय. समीकरण उरतंय 12 चेंडू 23 ची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता असणार आणि या 12 चेंडूंमध्ये 23 धावांचा पाठलाग केला जाणार का? आम्ही पण त्या क्षेत्रामध्ये काम करतोय. तर जरूर आपण पाहतोय की काही क्रीडा रसिक आता आनंद घेत आहेत, प्रेडिक्शन करतायत काय घडेल या मॅच मध्ये. अपेक्षा अशी व्यक्त केली जाते काही क्रीडा रसिकांकडून की आतिश आता शेवटच्या 12 बॉल मध्ये 3-4 षटकार ठोकल्याशिवाय शांत राहणार नाहीये. बघूया ते प्रेडिक्शन कितपर्यंत यशस्वी होत आहे. परंतु गणा ठोंबरे मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गणाला माहिती आहे मॅच शेवटपर्यंत कशी घेऊन यायची आणि शेवटी कसा गेअर चेंज करायचा आणि सामना हातामध्ये घ्यायचा, ह्या सर्व अनुभव तो इथं मॅच मध्ये वापरणार आहे. परंतु मॅच बरोबरीवरती चालू आहे. दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये समसमान मात्रेमध्ये हा सामना झुकलेला आहे. कोणी जिंकलेला नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. विकेटवरती दोन्ही फलंदाज सेट आहेत आणि गोलंदाज देखील सातत्याने प्रयत्न करतायत. परंतु हे जे षटक आहे ना, हे षटक भरपूर महत्वाचं असणार आहे. चेंडू सुपूर्द केला गेला हेमू यांच्या हातामध्ये. हा तोच गोलंदाज हेमू आहे ज्यांनी मागील षटकामध्ये आपल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याच हेमूला पुन्हा एकदा 5 रन केले गेले. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांगित 5वं षटक हेमू. आखूड टप्प्याची लाईन जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फसलाय म्हणावा लागेल. हेमू सारख्या गोलंदाजाला मारणं तेवढं सोपं राहणार नाहीये. अगदी समोरून फिरवलाय. आतिश चांगल्या लयमध्ये नाही. बघा प्लीज पंचांना वाटलं तर रिव्ह्यू घेतील. तुम्ही विनंती करा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शोधतायत. रात्री अंधारामध्ये काजवा शोधावा त्या प्रकारे आता फलंदाज चेंडूला शोधतायत. डॉट बॉलची सांगता होते. बॅकफुटला जात टॅप करण्याचा प्रयत्न चांगला होता हेमू यांचा. समीकरणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. 1ची धाव आपल्याला पाहायला मिळते. येणारे 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल मध्ये एखाद मोठा स्ट्रोक. सचिनला आता आतमध्ये आणलं गेलंय. रिटायर हर्ट झालाय फलंदाज. थोडासा लेट झालाय मला असं का वाटतंय सचिनला मैदानामध्ये येण्याचं. परंतु सचिन आलाय मैदानामध्ये. सचिन आलाय. 8 चेंडू शेष आहेत. 22ची आवश्यकता असणार आहे. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. डॉट आला की पुण्याच्या चंबू मध्ये आवाज येतोय. मोठा शॉट आला संभाजीनगरच्या चंबू मध्ये आवाज येतोय. हेमू यांनी आपल्या स्पेलमध्ये 2 षटका हाताळलेत. फक्त 3 धावा खर्च करत आपल्या टीमला या मॅच मध्ये खेचून आणलंय. येणारे चेंडू असतील 6. 22 ची आवश्यकता. 6 चेंडू 22. 3 मोठे मारावे लागतील. तब्बल 12 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केल्यात. एव्हरेज जर का सांगायचा म्हणला तर 10 पेक्षा अधिक चेंडू तुम्ही डॉट खाल्लेत गोलंदाज हेमू यांचे. आता ते 0-0-0 डॉट बॉल डोळ्याच्या समोर डोंगराप्रमाणे दिसू लागलेत. मागचा डोंगर आता अदृश्य झालाय परंतु 0चा डोंगर आता डोळ्याच्या समोर आलाय. चला थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो. येणारे चेंडू असतील 6. आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावांची. 6 बॉल 22. बॉलर नेम शरद शिंदे. राईट ओव्हर द विकेट. 6 बॉल 22. सचिन स्ट्राइक वरती. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरसावतोय कुठे डीप मध्ये. मी सांगितलं होतं सचिनला पाठवायला थोडासा उशीर झालाय परंतु सचिन मैदानामध्ये आलाय. चौकार मारतोय. थोडा लवकर जर का सचिन मैदानामध्ये आला असताना चित्र थोडंसं विचित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जे होतं ते सर्व काही चांगल्यासाठी होत असतं. झालं ते गेलं, गंगेला मिळालं. आता करायचंय काय याचा विचार केला पाहिजे.
5 चेंडू 18ची आवश्यकता असणार आहे. एक शॉट आलाय, मोठ्या शॉटच्या शोधामध्ये असेल. अजून एक मोठा फटका जर का आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. एक मोठा स्ट्रोक. शरद आहेत गोलंदाजीच्या मार्क वरती, शोधामध्ये आहेत सचिन एका मोठ्या शॉटच्या. मोठा शॉट येईल का? राईट अप ओव्हर द विकेट. शरद खेळलाय खेळलाय खेळलाय, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. बाबर तिथे उपस्थित एका हाताने. काय क्षेत्ररक्षण करतायत, कौतुक करावं लागेल ऋतिक बाबर यांचं. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ऋतिक बाबर यांचं. चेंडू जर का इथून निसटला असता तर 4 धावांची मोहर लागली असती. आपल्या टीमसाठी 3 निर्णायक धावा त्यांनी वाचवल्यात. गोलंदाज हेमू यांचे 10 डॉट बॉल डोळ्याच्या समोर उभे राहिलेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. गरज होती या चेंडूची, गरज होती या चेंडूची. समीकरणामध्ये फेरबदल. येणारे चेंडू 3, 16 धावांची आवश्यकता. लक्ष आता मोठं झालंय, डोंगरापेक्षा मोठं झालंय. 3 चेंडू 16, 3 चेंडू 16. सचिन स्ट्राइक वरती. एक मोठा शॉट, एक मोठा शॉट जर का आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. प्रेक्षकांना रंगत हवी आहे, रंगत पाहायला मिळणार का? व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. यस, अंपायर वॉट? नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेला, आउटसाइड पिचिंग साठी. चला पंच, आउटसाइड पिचिंग साठी रिव्ह्यू घेतला गेलाय, विकेटच्या आउटसाइड पिचिंग साठी. प्लीज एकदा आपण चेक करा. तर बघूयात पंच या गोष्टीला निर्वाळा देतील का. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. संभाजीनगर संघाने कडवी झुंज दिली आहे, परंतु सचिनला व्हाईट, यस व्हाईट बॉल येतोय. सचिनला पाठवण्यासाठी थोडा उशीर झाला आणि आता सामना अगदी खांद्यावरती बसून डोक्यावरती मिरे वाटू लागलाय. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा शॉट मिळणार का? सचिन तो लगावू शकतो, ताकद आहे सचिनकडे. शरद खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढलाय. ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला. आणि याचबरोबर आपण पाहतो या मॅच मध्ये जवळ जवळ, डीजे थांबा थांबा, मॅच बाकी आहे. डीजे 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 मॅच बाकी आहे, मॅच बाकी आहे अजून. नाही नाही नाही, मॅच बाकी आहे. एक बॉल पाडायचा बाकी आहे. काही घडू शकतं, क्रिकेट आहे. एक बॉल मध्ये 11 धावा होताना पाहिल्यात क्रिकेटमध्ये. त्यामुळे प्लीज 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 थोडंसं थांबा शेवटचा बॉल डिलिव्हर होण्यापर्यंत. शेवटचा बॉल सांगणार आहे पुणेचा संघ फायनल मध्ये जाईल का. हो, डीजे आता वाजवू शकता. हलगीवाले दादा थांबायचंय, थोडं थांबूयात. हलगीवाले दादा थोडंसं थांबा. हलगीवाले दादा थोडंसं आता थांबा.